आता बातमी आहे अमोल कोल्हे यांच्याविषयी। शिरूरचे मवियाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्यावरती जमीन हडपण्याचा आरोप केलेला आहे। पुण्याच्या लांडेवाडीमधील देवस्थानची 13 एकर जमीन आढळराव पाटील यांनी लाटली असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं। दरम्यान दुसरीकडे आढळराव पाटील यांनीही आपल्या प्रचार सभेमध्ये अमोल कोल्हे यांना लक्ष्य केलंय। गट नंबर 657 एकूण क्षेत्र 25 एकर 12 गुंठे ही वन खात्याची जमीन ही लाटण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी केलंय। वन खात्याची जमीन, बरं ही जमीन पण जे श्रेय घेतो तो खासदार, त्याच्या नावावर एकही केस नाही, त्यांनी कधी आंदोलनही केलं नाही, त्यांनी कधी बैलगाडा घाटही बांधला नाही। फक्त ज्या वेळेला बैलगाडा शर्यती चालू झाल्या त्यावेळेला घोडीवर बसून आला आणि घाटामध्ये पळाला, आणि ती घोडी सुद्धा नाटकातली घोडी होती।